आज आपण मस्त चमचमीत अशी भेंडी बटाट्याची भाजीची रेसिपी करत आहोत। ही भाजी खायला अतिशय चविष्ट लागते आणि खूप कमी वेळात होते। ही भाजी तुम्ही मुलांना शाळेत डब्याला देऊ शकतात किंवा तुम्ही ऑफिसला सुद्धा डब्याला ही भाजी घेऊन जाऊ शकतात। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील अशी ही भाजी बनते। चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मराठी अन्नपूर्णामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। सर्वप्रथम कढईमध्ये मी 4 ते 5 चमचे तेल गरम करून घेतलं आहे। त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचं आहे। जिरं हे छान असं फुलू द्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपण थोडंसं हिंग घालून घ्यायचं आहे। तेल व्यवस्थित तापू द्या। त्यानंतर यामध्ये मी लगेच एक मीडियम साईजचा बटाटा कापून टाकला आहे। बटाटा हा तेलामध्ये छान असा परतवून घ्यायचा आहे। 1-2 सेकंद बटाटा मस्त असा परतून झाल्यानंतर आपण बाकीचे मसाले यामध्ये टाकणार आहोत। त्यानंतर यामध्ये मी लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट टाकते आहे। साधारणपणे 8-9 लसूणच्या पाकळ्या मी घेतल्या होत्या आणि 3 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या। त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा आपण हळद टाकून घ्यायची आहे। आता हे सर्व मसाले बटाट्यावर छान असे परतवून घ्यायचे आहे। हळद टाकल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करा। त्यानंतर यामध्ये लगेचच आपण भेंडी टाकून घ्यायची आहे। भेंडी इथे मी स्वच्छ धुवून घेतली होती, पुसून तिला बारीक अशी कापून घ्यायची आहे। जास्त पण बारीक करू नका। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे भेंडी तुम्ही कापून घ्या। आता भेंडी सुद्धा ह्या बटाट्यावर छान अशी परतवून घ्यायची आहे। 1-2 मिनिटं आता भेंडी परतवून झाली की यामध्ये एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक कापून टाकायचा आहे आणि लगेचच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकल्यानंतर भेंडी पुन्हा एकदा परतवून घ्यायची आहे। त्यानंतर यावर आपण झाकण ठेवून एक 5 मिनिटं भेंडी शिजवून घ्यायची आहे। भेंडी आणि बटाटा छान असा 5 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे। 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता भेंडी बऱ्यापैकी शिजली आहे, पण पूर्ण शिजलेली नाही आहे। थोडीशी मिक्स करून घ्यायची आणि नंतर पुन्हा एकदा 5 ते 7 मिनिटं झाकण न ठेवता ही भेंडीची भाजी शिजवून घ्यायची आहे। आता 5-10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता भेंडी व्यवस्थित ही शिजलेली आहे। बटाटाही व्यवस्थित शिजून निघतो। सगळ्यात शेवटी यामध्ये मी मॅजिक मसाला असतो मॅगीचा, तो टाकते आहे। मॅगी मसाला हा पूर्ण पाऊच हे टाकून द्यायचा आहे भेंडीच्या वरून। त्यानंतर भेंडी पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची आहे। यामध्ये बाकीचे मसाले टाकण्याची आवश्यकता नाही आहे। मिरची, लसूण आणि मॅगी मसाल्यामुळे ही भेंडी अतिशय चटपटीत होते। सगळ्यात शेवटी मी यावर कोथिंबीर घातली आहे। तर तयार आहे इथे आपली आलू भेंडी। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।